नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत सातारा जिल्हा आणि खटाव तालुक्यामध्ये जयराम स्वामीचं वडगाव, ज्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा वेगळा ठेवा आहे. तो आपल्याला जयराम स्वामीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वडगाव मध्ये बघायला मिळतोय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे, त्या गावाची ख्याती आणि जयराम स्वामीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपण जयराम स्वामीच्या वडगाव मध्ये आलोय. आज या ठिकाणी या मठाचे अधिपती विठ्ठल महाराज यांच्या कार्यप्रणालीनं गेले अनेक वर्षाचा कालखंड इथं आपल्याला लोटला जातो आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी विठ्ठल महाराज आपल्याशी जोडलेले आहेत. ही संपूर्ण वारकरी आहेत, आपल्याला पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. माझ्यासोबत मठातील जोडलेले आहेत. विठ्ठल महाराज संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 10 लाखहून अधिक भाविक आहे तो पंढरपूरमध्ये दाखल झाले. आपण पंढरपूरच्या दिशेने निघाला. महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा वेगळा देखावा जयराम स्वामीच्या वडगावमध्ये बघण्यासाठी लोक येतात. आपण पंढरीच्या दिशेने चाललाय. काय आनंद हा गगनात मावेना, भेटी लागे जेव्हा लागेलीसी आस. आज पांडुरंगाच्या भेटीसाठी सद्गुरू जयराम स्वामींची भेट आणि मुळात आम्हाला वरदानच पांडुरंगाने दिलेलं आहे. आमच्या पालखी परंपरेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी परंपरेची पालखी आपली आहे. 6 नंबरची जुन्या काळात सरकारकडे आता मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे की आमची परंपरागत मानाची पालखी आहे, तर आम्हाला योग्य सन्मान मिळावा. आणि पंढरपूरचा आनंद हा इतका आनंद आहे की जशा पद्धतीने आपण जर बघितलं तर एखाद्या लेकराला आपल्या आईची लळा लागतो, तसे हे सगळे लेकर आईला भेटायला निघालेले. महाराज आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास या परमेश्वराची देण आहे. ही वारी प्रत्येकाच्या जीवनाला वेगळं लय देणारी वारी. ही वारी प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडवणारी वारी. तरुणांची मोठी फळे आपण निर्माण केली. एक तरुणाला काय संदेश? महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे आणि संतांचा वारसा आहे. जिथं राजा संतांना मानत होता, त्यामुळं राजांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण संतांची संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी वारीची परंपरा जोपासावी असं माझं मत आहे. आणि म्हणून आपण या वारीतील आनंद आपण वेगळा बघतोय. त्या अनुषंगानं जर आपल्याकडे उमेश महाराज जोडलेले, उमेश महाराजांच्या जातोय. महाराज आपण या वारीमधलं आपण काम करता, महाराजांच्या बरोबर काम करता, काय आनंद होतो? हा जन्मोजन्मी मिळावा असा आनंद आहे. ही आमची परंपरा आहे शामगावची. पहिल्यापासून येथे शामगावचं भजन चालू झाल्याशिवाय विना कोणी घेत नव्हतं. तिथे एक ह्या जुनी अशी एक आप्पा गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर यांच्या रूटवर चालणारी मंडळी, पहिले जे मठाधिपती गोपाळ स्वामी ते बी अतिशय सुंदर होते आणि आता जे गादीपर बसलेले विठ्ठल स्वामी त्यांचा पण महिमा आगाध आहे. आमच्या गावाची यांच्याबरोबर या सामान्य बरोबर सेवा करण्याचा आम्हाला जो आनंद मिळतो हा जन्मोजन्मी मिळावा. रामकृष्ण हरी. आणि म्हणूनच इथं देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आहे. पण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा एक वेगळा ठेवा सुद्धा बघायला मिळतोय. गणेश महाराज मी तुमच्याकडे येतोय. महाराज आपण वृद्धावन करताय आपण, तर ह्या सर्व महाराज एक तुमच्याकडे प्रश्न आहे. काय वाटतं आपल्याला अजून मनात काय भावना एकच आहे की महाराष्ट्र शासन पंढरपूरचा कॉरिडॉर करते, त्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माडगावकरांचा मत आहे पंढरपूरमध्ये, तो वाचवून बांधून द्यावा ही सरकारकडे आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने यांची दखल घेणे गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा ठसा महाराष्ट्राला लाभलाय. त्यामुळे तिथं मठ बांधून द्यावा असं विठ्ठल महाराजांची या ठिकाणी आपणाला भगवंताच्या चरणी साकडा आहे. आता महाराष्ट्रातले राजकारणी याकडे काय लक्ष देत आहेत हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, जयराम स्वामीचे वडगाव.